नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण रत्नागिरी या ठिकाणी आलोय आणि इथे आपले 5 ते 6 महिन्यापासून वापरणारे एक फॅन कंझ्युमर आहेत आणि ते कंटिन्यू प्रोडक्ट वापरतायत. त्यांना खूप त्रास होता खूप वर्षापासून. जो काही त्रास आहे तो समजून घेऊया त्यांच्याकडून आणि काय फरक पडलाय हे पण समजून घेऊ. त्यापूर्वी त्यांची ओळख घेऊ. तर नमस्ते मॅडम. तुमचं नमस्कार. पूर्ण ओळख द्या, राहता हां. कुठे आणि नाव पण? माझं नाव संजीवनी संजय कदम. मजगाव रत्नागिरी लक्ष्मीनगर इथे ओके. राहतो आम्ही. हां. तुम्हाला नेटसपचा प्रोडक्ट तुम्ही 5-6 महिन्यापासून हो, कंटिन्यू हो. वापरताय. पहिली आम्ही कोलगेट घेतली होती वापरायला. हं, हं, हं. कोलगेटचा रिझल्ट चांगला वाटला, मग नंतर मग पायाचा प्रॉब्लेम होता मला खूप वर्षाचा. ओके. खूप दुखायचा म्हणजे खूप ठिकाणी फिरलो आम्ही, पण एवढा काय नव्हता रिझल्ट. कोलगेट म्हणजे हां. आपली हर्बल डेंटल हर्बल पेस्ट. हर्बल हां. डेंटल. हां, नो प्रॉब्लेम. हं. हे हर्बल डेंटल हर्बल पेस्ट डेंटल म्हणजे पेस्ट. तुम्हाला थोडा त्रास होता काय? नाही आधी ती हां, थोडी दाढ दुखायची माझी. हां. त्याच्यासाठी घेतला होता मी. हां. म्हणजे त्यांनी हर्बल डेंटल पेस्ट वापरली. त्यांचा हां. विश्वास वा वा बसला. हां. वा म्हटलं. बसल्यामुळे त्यांना असं वाटलं, की इतर पण. हं. मग तुम्हाला दुसरं काय त्रास होता? म्हणजे म्हणलात तुम्ही खूप आता वर्षापासून? पाया व्हेरिकोज व्हेन्सचा होता. ओके. जवळ-जवळ आता 32 वर्ष झाली पायाला म्हणजे खूप दुखायचा, गरम व्हायचा असा, ताप यायचा, स्वतः अंग ताप तसा तापायचा पूर्ण तो आणि हं. नसा अशा फुलायच्या पूर्ण. आता ओके. हे नेटसपचं चालू केल्यापासून 4 महिन्यात म्हणजे महिनाभरात मला थोडासा फरक पडला. आता बराच म्हणजे स्किन वगैरे व्यवस्थित झाली आहे. हं. आता 50% तर रिझल्ट चांगला आहे माझा. मग म्हणजे त्याच्या आता आधी तुम्हाला नेमका काय त्रास म्हणजे बसताना वगैरे काय त्रास? बसायला व्हायचं नाही, चावायचं असं पूर्ण पाय तो. ओके. पूर्ण गरम व्हायचा, हं. दुखायचा खूप. त्याच्या आधी? असं हां, जास्त म्हणजे काम चाललं करताना वगैरे काय-काय करू शकत नव्हता तेव्हा म्हणजे तुम्ही? जास्त उभं राहायला जमायचं नाही. म्हणजे उभं राहून सगळं करू शकतो, पण बसता यायचं नाही मला. बसायचं. कंटिन्यू म्हणजे बसणं मांडी वगैरे बसणं घालणं व्हायचं वगैरे? नाही. बसायला व्हायचं नाही. जिना चढले की लगेच संध्याकाळी खूप दुखायचं. एक जण चढू शकत नव्हतो मी. असं. ओके. आणि आता आता वापरल्याच्या आता मी नंतर? थोडंसं जिना चढतो म्हणजे बऱ्यापैकी असं घरातलं काम पण चांगलं होतं. हं. आता म्हणजे 50% रिझल्ट चांगला आहे मला आता असं. ओके. हां, तर आता मला जरा दाखवा तुमचा पाय. हां. हा पाय आहे हां, ना, हा हां. बघ. ही हां, पूर्ण चालेल. ही नस आहे ना, ही हां, पूर्ण जास्त फुलते. आता ते म्हणजे खूप होती पहिली. हां. आता बरी कमी-कमी आली आणि पूर्ण पाय काळा-निळा होता. आता तो स्किनमध्ये फरक पडलाय बराच. म्हणजे पूर्ण काळा-काळा दिसायचा तो. पूर्ण अगदी. शिरा पूर्ण, पूर्ण पूर्ण, दिसायच्या. पूर्ण म्हणजे रक्त मी काढायला जायचो ना, हां, तेव्हा ते हां. पूर्ण काळं असायचं. तेच ओके, रक्त काढून पण घ्यायचो आम्ही. ओके. 15-15 दिवसांनी. महिन्यातून 2दा रक्त काढायचो. मग आता? आता नाही काढत. असं. क्या बात है! म्हणजे 15-20 तेव्हा काढावं दिवसानंतर लागायचं. काढावं लागायचं. पण आता सुरुवातीला. किती महिने झालेत काढलत नाही? आता मी आता बऱ्याच वर्ष तर नाही, 2-3 वर्ष तर नाही काढले आता. ओके. पहिलं पहिलं काढायचं. काढायचं. कारण ते खूप चावायचं ना ते. हां, आता मग ते काढायला लागायचं. म्हणजे पूर्ण रक्त काळं-निळं असायचं. ठीक त्याच्यामुळे आहे. पाय पूर्ण तो पूर्ण काळा झाला होता. असं. म्हणजे तुम्ही आता समाधानी आहात. आता आता हे हे प्रॉडक्ट तुम्हाला कोणी दिलं होतं? ही आमची प्रज्ञा चव्हाण. प्रज्ञा पुतणीने. चव्हाण. व्हेरी गुड. पण सुरुवातीला मला काय म्हणायचं, जेव्हा तुम्हाला असं बोलली असेल ना, की हं. वापरून बघा, की खूप वर्षाचा होय, त्रास होय. आहे. तर तुम्हाला असं वाटलं, वाटत की नव्हतं म्हणजे असं खूप केलं होतं ना, त्याच्यामुळे एवढं म्हटलं जाऊ देत करून तरी बघूया असं. म्हणून हं, म्हटलं आता कारण डॉक्टर आयुर्वेदिक पण तेवढेच करत होतो. जेवढं-जेवढं सांगितलं तेवढं ते खूप-खूप करत होतो. हं, पण हं, ते हं, कसं दुखायचं तेव्हा तेवढं कामात घरात तेवढं पण आता ह्याच्याने आता बराच फरक पडला चांगला. ओके. त्याच्यामुळे त्याच्याआधी मग तुम्ही काय-काय वापरतो सांगा? म्हणजे आता काय-काय? हे ओरिजिनल पावडर हां, आणि हे न्यूट्रीहार्टची आणि ओके. हे ओमेगा 3ची गोळी. ओमेगा ट्रिपल स्ट्रेन. हां, ओके. हे ती 3 प्रॉडक्ट कंटिन्यू. 3 वापरतो कंटिन्यू मी आता. त्याच्या आधी डिटॉक्स वगैरे तुम्ही त्याचा दिली कोर्स होती. करून घेतला अगोदर असेल. डिटॉक्स दिली होती मला वापरायला. आणि मित्रांनो आणि ह्याची एक पावडर हां, आहे. छोटा काय तो प्रीमिल, प्रीमियमची प्रीमिल पावडर. ती एक होती पहिली दिलेली. तर मित्रांनो आत्ता महत्त्वाचा आणखी विषय काय, की तेवढंच नाही राहिलंय. हं, त्याचबरोबर त्यांनी एक ॲक्टिव्ह एक डबा तुम्हाला इथे दिसत असेल बघा. हं. ते एक आहे. तो पण चालू त्याच्यानंतर केलाय. डेंटल पेस्ट. आपण थोडंसं रिव्ह्यू त्यांच्याकडून हं. त्यांची फॅमिलीनी पण रिझल्ट तर काही प्रॉडक्ट वापरले, तर त्यांच्याकडून पण समजून घेऊया. तर तुम्ही या प्रॉडक्टमध्ये काय-काय कोणकोणते प्रॉडक्ट वापरले आणि तुम्हाला काय त्यानं फरक पडला? जॉइंट केअर. जॉइंट केअर आणि हे त्यांनी जॉइन केअर घेतले होते हो, आणि यांच्यासाठी. नॅचरमोरची पावडर आणि हे नॅटिव्ह ॲक्टिव्ह. तर तुम्हाला हे कधीपासून वापरताना काय-काय फरक वाटत तुमच्या शरीरात? तर हे नंतर आता माझ्यावर म्हणजे झाले 4-5 महिने झाले 4-5 असतील. महिने विचारलं. मग हो. तुम्हाला फरक काय पडला? उत्तम एकदम. उत्तम म्हणजे काय? म्हणजे तुम्ही खूप सध्या काम काय अंग करता ते दुखायचं. सांगा आणि काय फरक त्यावेळेस पडला? माझं काय काम म्हणजे हार्ड काम आहे गॅरेजचं. हां. टू व्हीलर, थ्री व्हीलर. ओके. पुन्हा सकाळी आता उठले की काम. अंग दुखायचं. आता मी एकदम फ्रेश आहे. म्हणजे हे वापरल्याच्यानंतर तुम्हाला हो. शरीरात एकदम हो, फ्रेशनेसपणा फ्रेश. वाटतो. हो. तर सकाळी उठले की त्यांना खूप अंग दुखायचं. अंग असं म्हणजे दुखायचं असं वगैरे. वाकायला व्हायचं नाही. अंघोळ केल्यानंतर ते फ्रेश व्हायचे. हं. आता तसं नाही. आता ते व्यवस्थित उठतात वगैरे. ओके आणि आता काम एवढं पण नाही. हार्ड आहे आणि ना? हार्ड पण काम आहे. आहे. त्याच्यामुळे जरा थोडासा त्रास उन्हातान्हातून होतो. काम आहे. आता दिवसभर ऊन असतं ना पण त्याच्यामुळे. पहिल्यापेक्षा फरक बरं छान आहे. 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 ते ॲक्टिव्हच्यामुळे. हं. ओके. आणखीन तुम्हाला मला मगापासून तुम्ही बोलत होता, की हे प्रॉडक्ट खूप छान आहे, खूप छान हो, आहे. हो, मग हो. ह्याचा अनुभव सांगा मला तुम्हाला.
दात वगैरे दुखायचे. भरपूर दुखायचे ना, हम्म. तर काढायला पाहिजे आता म्हणजे नाही राहिला आपला. हम्म. आता व्यवस्थित. दुखायचे कमी झाले. आता मला अनुभव सांगा, काढायचं म्हणजे काय डॉक्टर बोलले होते हो, हो, किंवा डॉक्टर बोलले डॉक्टर काढायला त्यांचे पाहिजे. दात पूर्ण हलायचे आणि हलायचे? दात नाही काढायला हा. सांगितले डॉक्टरने होते हो हलायचे दात. ओके, मग आता तुम्हाला त्याचा अनुभव म्हणजे काय आला? म्हणजे हलायचे म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलात किंवा न जाता काय नेमका अनुभव आला तो सांगा मला. थोडासा 2 मिनिटं. दुखायचे म्हणजे काय डॉक्टरने ही दात जी दाढ काढायला काढावंच लागणार, लागणार. दाढी जी काढायला लागणार तुम्हाला, काढची अक्कल. तेवढी टेस्ट मिळाली, ती वापरून बघूया. त्याने दुखायची बंद झाली. त्यांना म्हटलं हे वापरून बघा आता तुम्हाला पण फरक पडेल. म्हटलं आता आपण घरी सगळ्यांना वापरू तुम्हाला पण मोठा फरक ही मग सोडू शकत तर नाही मी. हो. पडेल. मग आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, म्हणजे आता तुम्ही सगळेजण बघताय म्हणून. त्यांनी मला आता आल्यावर